कोळंबीमध्ये हे दुधी बटाट घालून केलेले कालवण खूप अप्रतिम लागते. दुधीच्या बदली जर तुम्ही वांगं घातलं ना तरीसुद्धा खूप छान लागते. तर बघा इथे मी कोळंबी अशा स्वच्छ साफ करून घेतल्या आणि दुधी बटाट अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. दुधीचे प्रमाण तुम्ही कमी केले तरी चालेल. आणि बटाटे एक मोठं घ्या. आता एका बाजूला एक पातेलं गॅसवर ठेवून त्यात मी 2 पळी तेल घातलं. मग ह्यात 2 मोठे चॉप केलेले कांदे घालून व्यवस्थित मी परतून घेतलं. कांदा परतल्यावरती त्यात मी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा घातला. मग यात मी हळद, मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि मीठ घालून व्यवस्थित असं परतून घेतलं. आणि जे कट केलेले दुधी बटाट आणि कोळंबी मी ह्यात व्यवस्थित अशा सोडल्या आणि पुन्हा हे मिक्स करून घेतलं. आणि 5 मिनिटासाठी ताटावर पाणी ठेवून मंद गॅसवरती झाकून ठेवलं. आता 5 मिनिटानंतर हे बटाट आपण जे टाकलं आहे ते शिजण्यासाठी मी इकडे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. 10 ते 15 मिनिटानंतर आपलं बटाट, दुधी आणि कोळंबी व्यवस्थित पूर्णपणे शिजलं आहे. आता मी ह्यात आगळ टाकते. तुमच्याकडे जर आगळ नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ टाकला तरी चालेल आणि तो पण नसेल तर 2 मोठे चॉप केलेले टोमॅटो घाला आणि इथे 5 मिनिटासाठी पुन्हा झाकून ठेवा. मस्तपैकी तयार आहे आपलं कालवण. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते. आणि रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.